ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिताला सर्वजण आता चिडवत असतात. त्यामुळे अस्मिता आता खूपच चिडते आणि कल्पनाला सांगते, मम्मा बघ ना ग हे दोघे कसे बोलतायत. त्यावेळी कल्पना त्या दोघांनाही गप्पा करते. मग तिचे ते मॅटर्निटी ड्रेस तिनं दाखवते आणि विचारते छान आहेत ना. तेव्हा सगळेजण म्हणतात की हो मस्त आहे. तेवढ्यातच सायली उठते. तर तेथे आता ती दरवाजाजवळ जाते, कारण डिलिव्हरी बॉय हा आलेला असतो. सायली त्याच्याकडून काहीतरी पार्सल घेते आणि सगळ्यांकडे पाहात पुन्हा एकदा किचनमध्ये जाते. आता सायलीकडे कुणाचेही लक्ष नसतं. सर्वजण आता अस्मिता बरोबरच गप्पा मारत असतात. तर सायली आता किचनमध्ये जाऊन असे पान तिथे ठेवते आणि मग अस्मिताला पान खायची जेव्हा इच्छा झालेली असते ना, तेव्हा तिने तिच्यासाठी पान बनवायला घेतलेली असतात. त्यानंतर ती घरातील सगळ्यांसाठीच अगदी छान प्रकारे पान बनवते आणि सर्वांसमोर घेऊन येत म्हणते, मी पहा काय बनवलीय. सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात आणि मग त्यानंतर प्रताप विचारतो, हे काय पान. मग आता सायली आनंदानेच म्हणते, मग बाळाच्या आईचा हुकूम तर पाळायला गेलाच पाहिजे ना. मग आता अस्मिता, ताई तुम्हाला होतं ना तसं भरपूर गुलकंद घालून केलेलं हे पान आहे. तेव्हा अस्मिताच्या तोंडालाच आता पाणी सुटतं. ती खूप म्हणजे खूप खुश होते. तेव्हा अस्मिता आता लगेचच ते पान घ्यायला लागते. त्यावेळी कल्प म्हणते, अस्मिता थांब, बाहेरच पान आहे, हे खाऊ नकोस नाही तर उगीच तुला बाधायचं. तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते. त्यावेळी सायली सांगते, आई अहो हे बाहेरून नाही मागवलं अहो, मी सगळी सामग्री मागवली होती आणि घरीच पान बनवलं. तेव्हा सगळेजण सायलीकडे पाहतच राहतात. मग आत्ता बनवलं का तू पान असं पूर्ण आजी विचारतात. सायली म्हणते, हो. मग अर्जुन विचारतो, हे तू केलंस पण कधीही. तेव्हा सायली सांगते, तुम्ही तुमच्या बहिणीला शिडवायला लागलात ना तर तुम्हाला ना कसलंच भान राहत नाही. तेव्हा अर्जुन आणि अश्विन दोघेही आपले गप्प राहतात. मग सायली पुढे सांगू लागते, अहो मी घरी सगळी सामग्री मागवली आणि घरी आता किचनमध्ये बनवलं हे सगळं. तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहात सॉरी असं म्हणतं. मग त्यानंतर प्रताप म्हणतो, अगं सायली आम्ही सगळे इथेच होतो पण आमच्या लक्षात नाही आलं हे. पण तुला सांगू सायली, घरच्यांच्या नकळत त्यांची काळजी कशी घ्यायची हे तुझ्याकडून शिकावं असं म्हणून प्रताप आता सायलीच खूप कौतुक करत असतो पाहून. मात्र आता प्रियाचा जळफळाटच होतं. तेव्हा पूर्ण आजी विचारतात, अस्मिता तुला पान खावंसं वाटते ना, मग घे. तेव्हा अस्मिता जरा शांत राहते आणि अगोदर सगळ्यांकडे पाहते. तेव्हा सर्वजण आता खा पान असं म्हणतात. तेव्हा आता ती खुश होते आणि लगेचच पान टेस्ट करू लागते. पान खाल्ल्यानंतर आता ती म्हणते, अरे वाह खूप छान, मला असंच पान खायचं होतं. मग आता सर्वजण तिच्याकडे पाहतात, कारण तिची इच्छा आता पूर्ण झालेली असते. आता ती पहिलं पान संपत नाही तोपर्यंतच दुसरं पान हातात घेते आणि दुसरंही खाणार असते. तेव्हा सर्वजण तिला म्हणतात की अगं हो, पहिलं तर संपू दे आणि मग दुसरं खा. तेव्हा अश्विन सुद्धा सांगतो, अगं ही सगळी पानं काही पडून नाही जात. तेव्हा अर्जुन सांगतो, आणि टेन्शन घेऊ नकोस, ती पानं संपली ना तर माझी बायको तुला अजून बनवून पण देईल. तेव्हा सायली म्हणते, हो देईल बनवून. तेवढ्यातच अस्मिताला आता कॉल येतो आणि ती कॉल रिसीव्ह करते. तर तिच्या सासूचा फोन असतो. तिचं काहीतरी पार्सल आलेलं असतं आणि तेच रिसीव्ह करायचं म्हणून त्यासाठी OTP हवा असतो. तर अस्मिता म्हणते, आई मी येते हा घरी असं म्हणून ती फोन ठेवते आणि पान खाता खाता सर्वांना सांगते, माझं जरा काम आलंय, मी निघते हा घरी आता. तेव्हा अर्जुन सुद्धा अशी पान खाण्याची स्टाईल करत बोलतो, हो आम्हाला माहिती आहे ना कसलं काम आलंय ते. असं म्हणून सगळेजण तिच्यावर हसतात. तेव्हा ती सर्वांना बाय असं म्हणते आणि लगेचच तिथून जायला निघते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं पान राहिलं ना. ती म्हणते, राहू देत रे आता. तेव्हा कोणाचंच लक्ष नसताना अर्जुन अश्विनकडे पाहतो आणि म्हणतो, हे पान. मग अश्विन आणि अर्जुन दोघेही सोबतच आता पान घेतात.
तर सर्वजण अगदी त्यांच्यावर हसतात, कारण ते दोघेही लहान मुलासारखं करत असतात. त्यानंतर सर्वांच पान वगैरे खाऊन होतं. सर्वजण आता आपापल्या बेडरूममध्ये जातात. तसेच प्रताप आणि कल्पनासुद्धा आता आलेले असतात. तेव्हा प्रताप विचारतो, कल्पना, तुला आठवतं का जेव्हा आपण पूर्वी जेवणानंतर पान खायला स्टेशनवर वर जायचो, तेव्हा आपण आवडीने पूर्णाईसाठी पण घेऊन यायचो, कारण पूर्णाईंना सुद्धा ते पान खूप आवडायचं. तेव्हा कल्पना म्हणते, हो आठवतं ना, पण काही दिवसांनंतर पूर्णाईंना बाहेर खायची मनाई करण्यात आली आणि आपलं पान खायचं ते थांबलं. ते थांबलंच. तेव्हा कल्पना म्हणते, हो ना. त्यावेळी प्रताप म्हणतो की मुद्दाम घरात असं पान तरी कोण बनवणार हो की नाही, पण आज अस्मितासाठी म्हणून घरात पान बनवल्यानंतर फक्त अस्मिताचीच नाही तर अगदी सगळ्यांची चंगळ झाली. तेव्हा कल्पना म्हणते, हो तेही खरंच आहे. तर प्रताप म्हणतो, अगं कल्पना, अगदी तुझीही चंगळच झाली. मग कल्पना प्रतापकडे पाहतच राहते, कारण प्रतापच असं म्हणणं असतं की आज सायलीमुळेच तुला पुन्हा पान खायला मिळालं. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन दोघेही बेडरूममध्ये असतात. सायली अर्जुनला म्हणते, तुम्हाला माहिती आहे, डोहाळे लागणं खूप गोड असतं हे मी ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्षात मी पाहिलं, कारण अस्मिताताई किती लहान मुलीसारखं खुश झाल्या होत्या की नाही, कारण एकावर एक पानं खाल्ली तरीही त्यांचं मन काही भरत नव्हतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, डोहाळे होते की तिचा हावरटपणा हे मात्र काही मला माहीत नाही. सायली म्हणते, असं का बोलताय तुम्ही? तेव्हा सायली म्हणते, असं नका ना बोलू प्लीज. अहो डोहाळे म्हणजे काय असतं, लहान बाळाला जे खायची इच्छा होते ना तेच असतं ते, आणि या दिवसांमध्ये त्यांना बरंच काही खाण्याची इच्छा होणार आहे. हा अहो कधी कधी तर बायकांना ना खडूसुद्धा खावासा वाटतो आणि मातीसुद्धा खावीशी वाटते. तेव्हा अर्जुन सांगतो, मग तर काही टेन्शनच नाही अस्मिता ताईचं, कारण तन्वी आहे ना तिच्यासोबत, ती नेहमी भरपूर माती खात असते ना, तिच्याकडे मातीचा भरपूर स्टॉक आहे. अर्जुन असं गमतीने बोलतात. सायली मात्र हसू लागते. पुढे आता अर्जुन सांगू लागतो, तुला सांगू अस्मिता ना लहानपणापासून अशीच आहे, कारण आमच्या वैक्षणमध्ये ती नुसती ऑर्डर सोडायची, आज मला हे खायचं, आज मला ते खायचं. मग मम्मा आणि प्रतिमा त्या रोज काहीतरी नवीन बनवायच्या. तेव्हा सायली विचारते, पण तुमचीही चंगळच होत असेल ना? अर्जुन म्हणतो, हो, आम्ही आमचं जेवण संपवायचं, परंतु अस्मिताईच पोट एवढं सगळ्यांचं जेवण झालं तरी आपलं हळूहळू खात बसायचं. तर आता अर्जुन पुढे सांगू लागतो, तो आत्याने एक ट्रिक शोधून काढली. ताटात जे जेवण वाढले ना, तो अगोदर जो संपवणार त्याला पटकन पान खायला मिळणार, आणि अस्मिताई पटकन जेवण मग संपवायची. सायली पुन्हा हसते आणि म्हणते, ही तर छान ट्रिक होती. मग अर्जुन अजून पुढच्या काही आठवणी तिला सांगू लागतो. दुसरीकडे कल्पना प्रतापला विचारते, हो मग तुम्हाला नक्की काय म्हणायचंय, पान आवडणं हा काही गुन्हा आहे का? तेव्हा प्रताप सांगतो, छे छे, पान आवडणं हा गुन्हा नाहीये, पण जी गोष्ट आपल्या घरात फारशी बनत नाही ती आपल्या सुनेने बनवणं आणि तिचं कौतुक न करणं हा मात्र गुन्हा आहे. हा छोटासा तरी. तेव्हा कल्पनाचा आता चेहराच पडतो आणि ती म्हणते, तुम्ही तुमच्या सुनेच कौतुक करतायत ना, तेवढंच पुरस आहे. हा मग आता प्रताप म्हणतो, हो मला कुणाचेही कौतुक करताना असं हातचं राखून ठेवायला अजिबात आवडत नाही, आणि कल्पना जी गोष्ट माझ्या लक्षात आली आहे ना ती तुला अजून लक्षात आलेलीच नाहीये. तेव्हा कल्पना विचारते, म्हणजे? त्यावेळी प्रताप सांगतो, अगं जेव्हा अस्मिताने पान खायची इच्छा व्यक्त केली तेव्हा मात्र तन्वी तेथेच होती ना, त्याचबरोबर तन्वी आणि अस्मिताच किती गुळपीठ आहे हे आपल्याला माहीत आहे ना, तरीही सुद्धा अस्मितासाठी पान बनवण्याची इच्छा तन्वीने पूर्ण केली नाही. अगं बनवणं सोड, तन्वीने साधं तिच्यासाठी पान सुद्धा ऑर्डर केलं नाही. तुझ्या लक्षात येतं का? कल्पना अस्मिता जिच्या गळ्यात पडलेली असते तिने अस्मिताचे डोहाळे पुरवलेले नाहीयेत, तर पुरवले कोणी? अस्मिता नेहमी तिच्याबरोबर जे काही तुसडेपणाने वागते तिने, म्हणजे सायलीने ते डोहाळे
तिचे पुरवले असं प्रताप आता प्रियाची चूक ही कल्पना समोर आणून देतो आणि सायलीचा खरेपणा तिला सांगत असतो. परंतु कल्पना एकदमच गप्प राहते. मग आता प्रताप पुन्हा एकदा सांगतो, तुला सांगू कल्पना, अस्मिता गरोदर आहे हे समजल्यापासून सायली हीच अगदी तुझ्यासारखी अस्मिताची काळजी घेतीय आणि तिला काय हो नको ते बघतीय. सायलीच्या स्वच्छ मनाची आणखी कुठली पावती हवी आहे तुला? आता कल्पनाला हे सगळं कळत असतं, पण फक्त तिला बोलून दाखवायचं नसतं आणि म्हणूनच ती प्रतापच बोलणं जास्त मनावर न घेता आपली त्याच्याकडे पाठ करून झोपते. अर्जुन आता सायलीला सांगतो, पान खाऊन झाल्यानंतरच मिताच इंटेन्शन काहीतरी वेगळंच असायचं लहानपणी. हा सायली विचारते कसलं? मग आता पान खाऊन झाल्यानंतर अस्मिता आई तिची जीभ ना सर्वांना दाखवायची आणि आम्हाला म्हणायची की बघू 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 तुझी जीभ जास्त लाल आहे का, माझी जीभ जास्त लाल आहे. आणि त्यात ती जिंकली ना किती खुश असायची. तेव्हा सायली विचारते, हो का, पण ही स्पर्धा काय फक्त लहानपणीच करायची नसते? अहो मोठेपणी सुद्धा आपल्यातलं लहान मूल जाग ठेवता येतं. तेव्हा अर्जुन विचारतो, कसं मग? सायली आता तिची जीभ दाखवते आणि म्हणते, असो, आणि माझी जीभ तुमच्यापेक्षा सर्वात जास्त लाल आहे म्हटल्यानंतर मीच जिंकले. तेव्हा अर्जुनला आता हसू येत आणि म्हणतो, दट्स रविशा. असं म्हणून तो तिला त्याची जीभ दाखवतो आणि म्हणतो, नाही, माझी जीभ जास्त लाल आहे, त्यामुळे मी जिंकलोय. मग ते दोघेही अगदी अस्मिता सारखंच वागू लागतात, लहान मुलासारखं वागतात आणि लगेचच एकमेकांना जीभ दाखवत माझीच कशी लाल आहे असं म्हणतात. आता दोघांनाही खूपच स्वतःवर हसू येत, कारण तेच आता अगदी लहान मूल होऊन गेलेले असतात. आणि मग अशी गंमत जम्मत करताच ते झोपी जातात. दुसऱ्या दिवशी आता सायली नेहमीप्रमाणे आपली आवते आणि लगेचच हॉलमध्ये येऊन झाडांना पाणी घालत असते. तेवढ्यातच प्रतापसुद्धा बाहेर येतो आणि तिला विचारतो, काय सायली, आज पेपर नाही आला का? सायली म्हणते, नाही ना अजून. तेवढ्यातच पेपरवाला तेथे येतो आणि पेपर टाकतो. मग सायली म्हणते, हे पहा बाबा, आलाय पेपर. असं म्हणून ती प्रतापकडे तो देते. मग आता तो क्यू असं म्हणतो. त्यावेळी सायली म्हणते, तुम्ही याल ना? या अंदाजाने मी कॉफी बनवूनच ठेवली होती, मी पटकन घेऊन येते हा कॉफी. तेव्हा प्रताप म्हणतो, वा. त्याचवेळी आता तेथे कल्पना आणि पूर्णा आजीसुद्धा आपापल्या आवरून तेथे येतात. प्रताप आपला पेपर वाचत बसलेला असतो. त्यानंतर पूर्णा आजी म्हणतात, प्रताप, अरे थोड्या वेळानंतर मी आपल्या ट्रस्टच्या ऑफिसमध्ये जाऊन येणार आहे. हा प्रताप म्हणतो, अगाई, मी तुला सोडतो ना, चल माझ्याबरोबर आपण जाऊ दोघेजण. तेवढ्यातच प्रिया आता तेथे येते, सर्वांना विचारते, आया तुम्ही इथे बसून आता कॉफी पिणार? असं म्हणून ती सगळ्यांकडे पाहते, कारण सायली सर्वांनाच कॉफी देत असते. मग प्रिया तोंड वाकड करत विमल असा आवाज देते. तेव्हा कल्पना थोडीशी रागात प्रियाकडे पाहते. सायलीला समजत प्रियाला कॉफी हवी आहे, म्हणूनच ती म्हणते, आणते मी. हा. मग प्रिया हो म्हणते, तर सायली कॉफी आणण्यासाठी आतमध्ये जाते. तर आता प्रियाच लक्ष फक्त मोबाईलमध्ये असतं. तेव्हा पूर्णा आजी सुद्धा तिच्याकडे पाहतच राहतात. प्रताप आता मोबाईलमध्ये काहीतरी पाहतो आणि म्हणतो, अरे वा, एक गुड न्यूज आहे. त्यावेळी सायली सुद्धा तेथेच थांबते. मग आता काय झालं हो? असं कल्पना विचारते. तेव्हा प्रताप सांगतो, अगं पनवेलमध्ये ना प्रेस्टीज बिझनेस एक्स्पो होणार आहे आणि त्याची आमंत्रण निवडक बिझनेसमनलाच पाठवणार आहे. आणि आता पेपरमध्ये ना मी तेच वाचत होतो. सहज असा मनात विचार आला, आपल्याला जर तिथे जाता आलं तर किती बरं होईल ना. आणि बघ ना, लगेच मला आमंत्रण आलं सुद्धा. असं प्रताप आनंदाची बातमी सर्वांना सांगतो. कल्पना, सायली आणि पूर्णा आजींना खूप म्हणजे खूपच आनंद होतो. मग आता पूर्णा आजी म्हणतात, खरंच, अरे वाह, खरं तर या शहरातील पहिल्या 10 बिझनेसमनपैकी नाव सुद्धा आहे. आणि मग आमंत्रण तर नक्कीच येणार ना तुला प्रताप? तेव्हा प्रताप म्हणतो, हो. तेवेळी सायली, अभिनंदन बाबा, असं म्हणते. तेव्हा सायलीने
असं म्हटल्याबरोबरच आता मग प्रियासुद्धा म्हणते, हार्ट्स्ट काँग्रॅच्युलेशन्स बाबा. तो पुन्हा थँक यू असं प्रियाला म्हणतो. त्यावेळी प्रताप पुढे सांगतो, पण कल्पना, त्यांनी आमंत्रण हे प्रताप सुभेदार अड फॅमिली असं पाठवलं हा, त्यामुळे तुला यायचं हा माझ्याबरोबर. तेव्हा कल्पना खुश होते आणि म्हणते, हो अगदी आनंदाने येईल मी तुमच्याबरोबर. हा तर तुमचा केवढा मोठा मान आहे ना. तेव्हा आता हा मान आहे ना तो प्रताप सुभेदार एकट्याचा नाहीये, कारण हे जे यश मिळालं आहे ना ते तुम्हा सर्वांमुळेच मिळालंय. तेव्हा कल्पना आता खुश होते आणि म्हणते, ठीक आहे आपण सगळेजण जाऊयात. तर आता सर्वांनाच खूप म्हणजे खूप आनंद होतो, कारण प्रतापला तो अवॉर्ड आता मिळणार असतो आणि सायली सगळ्यांच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहतच राहते. दुसरीकडे आता महिप्तला सुद्धा तोच मेसेज येतो. मग आता महिप्त तो मेसेज जेव हा वाचू लागतो, तेव्हा त्याला तो व्यवस्थित वाचता येत नाही. तो फक्त आपला बीज असं करत राहतो. साक्षी म्हणते, द्या इकडे. तेव्हा साक्षी त्यांच्याकडून मोबाईल घेते आणि म्हणते, बिझनेस एक्स्पो. अहो अण्णांना खरंच खूप प्रेस्टीज एक्स्पो आहे हे, म्हणजे काही ठराविक बिझनेसमनलाच हे इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि एक सक्सेसफुल बिल्डर म्हणून तुम्हाला सुद्धा इन्व्हिटेशन आले. तेव्हा महिप्तला सुद्धा खूपच आनंद होतो. मग आता ती म्हणते, काँग्रॅच्युलेशन्स अण्णा. तेव्हा तो आता कॉलर टाईट करूनच धन्यवाद असं म्हणतो आणि म्हणतो, बघितलं का, बिझनेसच्या दुनियामध्ये तुझ्या बापाची काय वट आहे. ते आता जाऊयात हा, आपण दोघेही जाऊ अगदी मस्त असं म्हणून प्रताप आनंदाच्या भरात साक्षीला सुद्धा घेऊन जाणार असतो. तेव्हा साक्षी त्यांच्याकडे पाहते आणि विचारते, अण्णा. अहो अण्णा दोघे पण नको हा, कारण मला नाही यायचंय. तिथे खूप जास्त गर्दी असते ना अण्णा. मला ना असं खूप गुदमरल्यासारखं होतं. तेव्हा असं काय करते पोरी, अगं या बिझनेसवर जेवढा माझा हक्क आहे ना कैकपटीने तुझा सुद्धा हक्क आहे. अगं आपल्या इमारतीच्या प्रत्येक विटेवर तुझं नाव आहे, कळलं का. मग तू नाही मिरवायचं मग कुणी मिरवायचं असं म्हणून आता महिप्त तिला फोर्स करत असतो की तू सुद्धा यायचे. तेव्हा आता ती